नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. खरातला गुरुमाऊली मानून त्याची पाद्यपूजा करणं चाकणकरांना चांगलंच महागात पडलं असून या प्रकरणावरून महायुती सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत महत्त्वाची नावे सुचवली आहेत. रोहित पवार यांनी चाकणकर यांच्या कार्यकाळातील चमकोगिरीवर सडकून टीका केली. महिला आयोगाला राजकीय आखाडा न बनवता तिथे निष्पक्ष आणि कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. रोहित पवारांनी सुचवलेली संभाव्य नावे खालीलप्रमाणे आहेत. मीरा बोरवणकर, निवृत्त IPS अधिकारी ज्यांची ओळख निर्भीड आणि कडक प्रशासक म्हणून आहे. ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या. मनीषा गुप्ते, मासूम संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय. मेधा गाडगीळ, प्रशासकीय अनुभव असलेल्या निवृत्त IAS अधिकारी. पुढच्या अध्यक्षांची निवड करताना रोहित पवारांनी एक गुगली टाकली आहे. हा निर्णय सर्वस्वी सुनेत्रा काकींनाच घ्यायचा आहे असे सांगत त्यांनी या प्रक्रियेत कोणी ढवळाढवळ करू नये असा सूचक इशारा दिला आहे. सुनेत्रा पवार महिलांच्या प्रश्नावर योग्य आणि अराजकीय निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.